एक विधवा महिला आहे. तिला 6 मुलं आहेत आणि ही विधवा तिच्या 28 वर्षाच्या पुतण्याच्या प्रेमात पडते. आता त्या पुतण्याला आत्तापर्यंत 2 मुलं झालेली आहेत. पण यांच्या या अफेअरचा किती भयंकर परिणाम होऊ शकतो हे बघणार आहोत आपण आजच्या भागामध्ये. तारीख आहे 17 नोव्हेंबर 2024. वार होता रविवार. उत्तर प्रदेश त्या ठिकाणचं ग्रेटर नोएडा या ठिकाणचं जारचा हे पोलीस ठाणं आहे. त्या पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणारं गाव आहे, त्याचं नाव आहे कलौंदा गाव. आता या ठिकाणी नरगिस खान नावाची एक मध्यम वयाची महिला राहते आहे. काही वर्षापूर्वी तिच्या पतीचं निधन झालं. त्याला काहीतरी आजार झालेला होता, त्या आजारामध्ये त्याचं निधन झालेलं होतं. आता या महिलेला 6 मुलं आहेत आणि त्यांचा ती सांभाळ करते आहे. हिच्याबरोबर ती तिचे सासू आहे आणि इतर घरातली काही नातेवाईक मंडळी वगैरे आहेत. तर अशा पद्धतीनं यांचा हा परिवार आहे. आता यांच्याच शेजारी त्यांच्याच नात्यातला किंवा त्यांच्याच भावकीतला त्याचं नाव आहे शाहरुख खान. तर याचं घर आहे. आता या शाहरुखचं वय साधारण 28च्या आसपासचं आहे आणि आत्तापर्यंत म्हणजे वयाच्या 28 वर्षापर्यंत त्याला 2 मुलं झालेली आहेत आणि त्याला म्हणजे त्याच्या बायकोला. आणि शाहरुख जो आहे तो मोलमजुरी वगैरे करतो आहे, कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो आहे. शाहरुख हा नरगिसचा पुतण्या आहे, पतीच्या भावाचा मुलगा आहे. म्हणजे हिला म्हणजे मुलासारखाच येतो, म्हणजे तिच्या मुलासारखाच तो आहे आणि त्याला ही आईसारखी आहे. तर अशा पद्धतीनं यांचं हे नातं होतं. दोनही परिवार जे आहेत एकदम भावकीतले परिवार आहेत, जवळचे परिवार आहेत, चांगले संबंध आहेत आणि घरी येणं आणि जाणं आहे. त्यामुळे हा तरुण जो आहे, हा शाहरुख जो आहे तो बिंदास घरी यायचा, बिंदास घरी जायचा वगैरे हे सगळं चाललेलं असायचं. आता सासू सासरे नसताना किंवा घरात कोणी नसताना सुद्धा तो त्याच्या काकूबरोबर ती चांगल्या पद्धतीनं बोलायचा, गप्पा मारायचा वगैरे आणि जवळीक त्यांच्यामध्ये निर्माण करायचा. तर हळूहळू काय झालं की आता हिनं पण त्याच्याशी जवळीक साधली, त्यानं पण हिच्याशी जवळीक साधली, दोघांचंही सूत जुळलं आणि नरगिस विधवा आणि शाहरुख विवाहित अशा पद्धतीनं दोघांच्यामध्ये प्रेमसंबंध, अनैतिक संबंध सुरू झाले होते. आणि जरी ते एकमेकांच्या घरी जात असले तरी नातं जे होतं ते वेगळं होतं. त्याच्यामुळे कोणाच्याही मनात काही शंका आलेली नव्हती. कोणालाही यांच्या या अफेअरची कल्पना नव्हती. सगळं काही सुरळीत सुरू होतं. आता काही महिने, काही दिवस, काही काळ हे सगळं चाललेलं होतं. हळूहळू या नरगिसचं ह्यांचं जे काही प्रेम प्रकरण आहे, आता हे तर कसं असतं, काही गोष्टी अशा असतात की ज्या लपून राहत नाही, छपून राहत नाही. त्याच्यातली ही एक गोष्ट असते आणि ती कुठं ना कुठं तरी कधी ना कधी तरी कळते. आता ही गोष्ट काही लोकांना कळायला लागली होती. याच्यामध्येच ही जी नरगिस काकी आहे, तर ती काकी तिचं अजून एका व्यक्तीबरोबर ती चांगले जवळचे संबंध निर्माण झाले होते आणि ती व्यक्ती त्याच गावातली होती. आता विधवा नरगिस, तिचा पुतण्या शाहरुख आणि अजून एक व्यक्ती, अशा पद्धतीने यांच्यामध्ये हा त्रिकोण चाललेला होता. काही महिने ह्या त्रिकोणाचं सगळं सुरळीत चाललेलं होतं, कोणाचं कोणाला माहीत नव्हतं. आता हळूहळू या प्रियकराला, या शाहरुखला कळलं, या पुतण्याला कळलं की आपली काकू अजून एका पुरुषाबरोबर ती संबंधामध्ये आहे. आता हे कळल्यानंतर मग त्यानं सांगितलं की नाही तू ते संबंध तोडून टाक, त्याच्याबरोबर ती राहू नको. आता हिनं त्याला नकार दिला, कारण मी तुझ्याशी जसं वागते तसं त्याच्याशी वागते, तुला त्याचं लग्न झालेलं आहे, तुझं तू बघ. अशा पद्धतीने त्यांच्यात बाचाबाची झाली, वाद झाला, भांडणं झाली आणि पार अगदी वाद विकोपाला वगैरे गेलेला होता. पण हा वाद अनेक दिवसापासून चाललेला होता आणि हा तिला सांगत होता त्याच्याबरोबर ती वागू नको, त्याच्याबरोबर ती राहू नको, दुसरा जो आहे त्याच्याबरोबर. पण ती काही ह्याचं ऐकत नव्हती आणि काहीतरी खोटं बोलून वगैरे वेळ यांचा चाललेला होता, वेळ मारून नेत होते. तारीख आहे 16 नोव्हेंबर 2024. हा दिवस उजाडला होता. वार होता शनिवार. दिवसभर शाहरुख आणि त्याची विधवा काकी जी आहे ते त्यांचं कुटुंब त्यांच्या कामात होतं आणि आता काकी जी आहे ती मुलाबरोबर सासू सासरे यांच्याबरोबर ती राहत होती. रात्रीची वेळ झालेली होती आणि मुलं सगळे, घरातली मंडळी, जेवण वगैरे झालं आणि नरगिसच्या घरातली सगळी झोपलेली आहेत आणि नरगिससुद्धा तिच्या खोलीमध्ये, प्रत्येकजण आपापल्या ठिकाणी झोपायला गेलं होतं. यावेळेस त्या ठिकाणी प्रचंड वाद झाला आणि रात्रीच्या सुमारास 10 वाजल्यापासून शाहरुख हा हातामध्ये चाकू घेऊन त्या भागामध्ये फिरायला लागला आणि अत्यंत गलिच्छ भाषेमध्ये तो त्याच्या काकूला शिव्या देत होता. अत्यंत अश्लील भाषेमध्ये तो बोलत होता. पण कुणीही त्या भागातलं समोर आलं नाही किंवा त्याला अडवलेलं नाही. पण आता काहीतरी भयंकर घडणार याची मात्र जाणीव प्रत्येकाला होत होती.
हे सगळं चाललेलं होतं. 10 वाजल्यापासून तो बडबड करत होता, शिव्या देत होता, बोलत होता, घाणघाण बोलत होता आणि रात्रीच्या 12:30चा सुमार झाला होता. शाहरुख जो आहे तो कचाकच शिव्या देतच होता. ते देताच त्यानं तिचं गेट वाजवायला सुरुवात केली आणि घराच्या भोवती एक भिंत होती, त्या भिंतीवरून त्यानं उडी मारली. तो आतमध्ये आला. सासू आणि थोरली मुलगी जी आहे त्यांना जाग आली आणि त्याच वेळेस तो तिथं आत आलेला आहे. त्याच्या हातामध्ये चाकू होता आणि त्यानं त्या प्रेयसीवरती म्हणजे त्या काकीवरती हल्ला करायला सुरुवात केली. त्यावेळेस त्या मुलीनं म्हणजे त्या नर्गिसच्या मुलीनं तिच्या सासूनं तिला वाचवण्याचा प्रयत्न केलेला होता. पण याच काळामध्ये त्या शाहरुखनं म्हणजे त्या नर्गिसच्या केसांना धरलं आणि ओढत तिला आतल्या रूममध्ये घेऊन गेला. तिच्यावरती वार केले, ती जमिनीवरती कोसळली. त्यानंतर त्यानं तिच्या गळ्यावरती वार केले, तिचा गळा चिरला, तिची हत्या केली आणि याच सुमारास तिची मुलगी जी आहे ती लोकांची मदत मागत होती, पण कुणी मदतीला आलं नाही. आणि ज्यावेळेस हिला मारलं जात होतं त्यावेळेस ती म्हणत होती, माझी 6 मुलं आहेत, तू मला मारू नको वगैरे. पण यानं काय ऐकलं नाही आणि तिला त्या ठिकाणी जागेवरती ठार मारलं, तिचा गळा चिरलाय आणि तिथून शाहरुख गुपचूप निघून गेलाय. आता हे पहाटे घडलेलं आहे. त्यानंतर सगळीकडे आरडाओरडा झाला आहे, लोकं जमा झालेली आहेत आणि अशी माहिती समोर येते की शाहरुख जो आहे तो स्वतः जारचा पोलीस जे आहे त्या ठिकाणी पोहोचला आणि त्यानं आत्मसमर्पण केलेलं आहे. काही ठिकाणी अशी माहिती येते की पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं, त्याला अटक केलेली आहे. आता अशा पद्धतीनं त्यानं खून केला आणि तो पोलिसांच्या ताब्यात गेलेला आहे. या प्रकरणामध्ये अजून एक अँगल समोर येतो. पुतण्याचं काकीशी अफेअर आहे आणि नंतर तो पुतण्या आपल्या काकीचा म्हणजे दुसऱ्याशी तिचं अफेअर आहे असं त्याला कळतं आणि त्यानंतर तो काकीला सांगतो. काकी ऐकत नाही, त्यामुळे तो तिला रंगेहात पकडतो आणि त्यानंतर तिला मारतो. हा एक भाग. दुसरा भाग हा वेगळाच समोर येतो. तो म्हणजे नर्गिसच्या माहेरच्या लोकांचं म्हणणं वेगळं होतं. या परिवाराची म्हणजे नर्गिसच्या परिवाराची 17 एकर जमीन होती किंवा 17 बिघे जमीन होती आणि ही जमीन तिच्या सासऱ्यांनी विकली. त्याच्यातनं करोडो रुपये आलेले होते. याच्यातले काही पैसे हे नर्गिसच्या नवऱ्याच्या बहिणीला देण्यात आले होते आणि त्या सासऱ्यानं 50 लाखाची EFT वगैरे केलेली होती. म्हणजे तर हे काही लाखो काही करोडोचा हा विषय होता आणि या व्यवहारामध्ये नर्गिस जी आहे ती अडथळा होती. तिनं जमीन विकायला नकार दिलेला होता आणि ती विरोध करत होती आणि त्याच्यामुळे तिच्या घरातलेच लोक तिच्यावरती खार खाऊन होते, रागावून होते आणि यामुळे तिची हत्या करण्यात आली असं माहेरच्या लोकांचं म्हणणं आहे. पण या सगळ्यांमुळे म्हणजे आता कसंही असेल तरीसुद्धा या सगळ्यांमुळे त्या नर्गिसची 6 मुलं आणि ज्यानं खून केला त्या शाहरुख खानची 2 मुलं ही निराधार झालेली आहेत. याच्यामध्ये एक हत्या होते, एक गजाआड जातो आणि शेवटी त्या महिलेला पुतण्याबरोबरचे असलेले जे संबंध आहेत ते किती महागात पडतात हे या घटनेतनं आपल्या लक्षात येतं. आणि या सगळ्या प्रकरणातनं धडा काय मिळतो, तर एक गोष्ट की आपण चुकीचं वागतो आहोत किंवा चुकीचे संबंध जोडतो आहोत ही गोष्ट प्रत्येकाच्या लक्षात येते, पण कळतं पण वळत नाही आणि ज्या ठिकाणी वळत नाही त्या ठिकाणी कळूनही उपयोग नाही आणि नंतर असे गंभीर परिणाम भोगायला लागतात. आणि त्यामुळे जी मंडळी अशा चुकीच्या संबंधामध्ये आहेत त्या मंडळींना नम्र विनंती आहे की बाबांनो त्याच्यातनं बाहेर पडा, कारण याचा शेवट हा कुणी ना कुणीतरी दुखावला जातो आणि तोच व्यक्ती त्या गोष्टीचा भयंकर असा शेवट करतो. त्यामुळे जे आपल्या DSDच्या ह्या घटना ऐकतात, स्टोरी ऐकतात, तर त्या मंडळींनी तरी अशा गोष्टी स्वप्नातही त्याचा विचार नाही करायचा आणि तशा गोष्टीपासून दूर राहायचं. आणि जे लोक असं करत असतील त्यांनासुद्धा ती गोष्ट सांगा आणि त्याच्यातनं परावृत्त करण्याचा प्रयत्न करा. कारण एक निर्मळ आणि चांगला समाज जर निर्माण करायचा असेल तर अनैतिक गोष्टीला त्या ठिकाणी थारा नसला पाहिजे. याबद्दलचं तुमचं मत काय ते सुद्धा जरूर कळवा. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.